बहीण योजना, लाडकी बहीण योजनेबद्दल अत्यंत महत्त्वाची खुशखबर म्हणजे लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता महिलांच्या बँक खात्यामध्ये आज सकाळपासून म्हणजेच 25 सप्टेंबर सकाळपासून जमा व्हायला सुरुवात झाली आहे। तर हा हप्ता किती असणार आहे किंवा तुम्हाला कशा पद्धतीचा मेसेज येणार आहे किंवा तुम्हाला कोणत्या अकाउंटमध्ये हे पैसे जमा होणार आहेत तेच आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर जर अजूनही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा, शेजारील बेल आयकॉन सुद्धा प्रेस करून ठेवा म्हणजे असेच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटचे नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। तर पाहूयात कोणत्या महिलांना हे 4,500 रुपये आज 25 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी बँक खात्यामध्ये यायला सुरुवात झाली आहे। तर ज्या महिलांच्या खात्यामध्ये आत्तापर्यंत एकही रुपया जमा झाला नाही अशा महिलांच्या खात्यामध्ये हे 4,500 रुपये जमा व्हायला सुरुवात झाली आहे आज सकाळपासून। बऱ्याच महिलांना याचे मेसेज सुद्धा आले आहेत की 4,500 रुपये जमा झालेले आहेत। ते बऱ्याच जणांनी कमेंट करून सुद्धा सांगितले की आम्हाला 4,500 रुपये आज सकाळपासून जमा झालेले आहेत। बऱ्याच कमेंट सुद्धा आलेले आहेत की आम्हाला जमा झाले, धन्यवाद सरकार म्हणून अशा बऱ्याच कमेंट सुद्धा आले आहेत। परंतु अशाही कमेंट आले आहेत की आम्हाला अजूनही पैसे आले नाहीत। तर तुम्हालाही हे पैसे येणार याची तारीख आहे आज 25 तारीख आहे 25 सप्टेंबर 2024 ते 30 सप्टेंबर 2024 या कालावधीमध्ये तुमच्या बँक अकाउंटमध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे हे जमा होणार आहेत। त्यामुळे आज आले नाही तरी असं नाही की तुमचे पैसे कधीच येणार नाहीत असं नाही, त्यासाठी कालावधी आहे, आजपासून सोडायला सुरुवात केली आहे। त्यामुळे तुमचे 30 सप्टेंबरपर्यंत कधीही जमा होऊ शकतात। परंतु त्यासाठी महत्त्वाचं मी पहिल्यांदा सांगितलं कोणते बँक अकाउंट असणे गरजेचे आहे। तर तुमचे ज्या बँकचा तुमचा डीबीटी ॲक्टिव्ह असणार आहे त्याच बँक अकाउंटमध्ये तुमचे पैसे हे येणार आहेत। अन्यथा तुमचा जर डीबीटी ॲक्टिव्ह नसेल तर तुमचे पैसे येणार नाहीत किंवा तुमचा फॉर्म अप्रूव्हल हा 20 तारखेच्या अगोदरचा असावा। 20 तारखेच्या अगोदर जर तुमचा फॉर्म अप्रूव्हल असेल तर तुम्हाला 25 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या कालावधीमध्ये तिसरा हप्ता हा येणार आहे। आता कोणत्या महिलांना किती हप्ता येणार आहे आणि कोणत्या महिलांना किती हप्ता येणार आहे तर ज्या महिलांना आत्तापर्यंत एकही रुपया आला नाही अशा महिलांना 4,500 रुपये येणार आहेत, आजपासून यायला सुरुवातसुद्धा झाली आहे। आणि ज्या महिलांना 3,000 रुपये फर्स्ट अँड सेकंड इन्स्टॉलमेंट आले आहे अशा महिलांच्या खात्यामध्ये 1,500 रुपये जमा हे होणार आहेत। आता अजून तरी कुणाला मेसेज आला नाही 1,500 रुपयाचा म्हणजे 1,500 रुपये माझ्या खात्यात जमा झाले याचा, परंतु बऱ्याच जणांना 4,500 रुपये जमा झाल्याचा मेसेज आलेला आहे। आता आपण लास्ट एका व्हिडिओमध्ये पाहिलंच होतं की पहिल्यांदा ज्यांना एकही रुपया मिळाला नाही अशा ज्या महिला, अशा ज्या बहिणी आहेत अशा बहिणींना फर्स्ट प्रायोरिटी दिली जाणार आहे आणि त्यांनाच पहिल्यांदा 4,500 रुपये सोडले जाणार आहेत म्हणजेच त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत। परंतु त्यासाठी तुम्हाला तुमचा डीबीटी ॲक्टिव्ह आणि फॉर्म अप्रूव्हल असणे तितकेच महत्त्वाचे आहे 20 तारखेच्या अगोदरचा, जर नसेल तर तुम्हाला हे पैसे येणारच नाहीत। त्यासाठी काही स्क्रुटिनीचे नियमसुद्धा आहेत। स्क्रुटिनीच्या नियमात जर तुम्ही बसत असाल तरच हे पैसे येणार आहेत। उगाच कमेंट्स करायच्या म्हणून करतात बरेच जण की आम्हाला अजून पैसे आले नाहीत, तुम्ही रोज व्हिडिओ टाकता, उगाच व्ह्यूजसाठी टाकता, असं काहीही नाही। कारण जर तुम्हाला पैसे यायचे असतील तर 30 सप्टेंबरपर्यंत येणारच आहेत, परंतु जर तुम्ही स्क्रुटिनीच्या नियमातच जर बसत नसाल तर तुम्हाला पैसेच येणार नाहीत। त्यामुळे उगाचच कमेंट्स टाकून काहीच उपयोग हा होणार नाही। त्यासाठी तुम्हाला स्क्रुटिनीचे नियमसुद्धा माहिती असणे गरजेचे आहे। स्क्रुटिनीचे नियम आता आपल्याला GR मध्ये सांगितले होते, ते काय आता नवीन काढलेले नाहीत, ते GR मध्येच होते, त्यामुळे तुम्हाला ते माहिती असणे गरजेचे होतेच। परंतु तरीही महिलांनी फॉर्म भरला आहे, स्क्रुटिनीचे नियम माहीत असूनही येतील पैसे काय शासन इतकं बघतंय, कारण शासनाकडूनही एकही झालेले आहे की पहिली आणि दुसरी जो हप्ता आहे तो स्क्रुटिनीच्या नियमाचे न पालन करताच त्यांनी जो सोडला आहे तो बऱ्याच महिलांच्या खात्यामध्ये जमासुद्धा झाला आहे। त्यामुळे महिलांना आताही उत्सुकता आहे की पुढचा हप्तासुद्धा आम्हाला मिळेल, परंतु असं नाही, यावेळेस स्क्रुटिनीच्या नियमानुसार तुम्हाला पैसे सोडले जाणार आहेत। स्क्रुटिनीचा नियम म्हणजे अर्जाची कायदेशीर पद्धतीने छाननी करूनच तुमच्या खात्यामध्ये पैसे हे जमा केले जाणार आहेत।
तर थोडक्यात स्क्रुटिनीचा नियम म्हणजे कोणता, तर कायदेशीर पद्धतीने अर्जाची जी छाननी केली जाते त्याला स्क्रुटिनी म्हणतात. त्याच्यामध्ये बघा, तुम्ही जर शासनाच्या याआधी 1,500 पेक्षा जास्त रकमेच्या योजनेचा जर लाभ घेतला असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ हा घेता येणार नाही. त्यानंतर दुसरं आहे तुमचं एक रेशन कार्ड आहे. एका रेशन कार्डवरील ह्याची उत्पन्नाची अट आहेच 2.5 लाखाच्या आतलं असेल, म्हणजेच 2,50,000च्या आतलं जर उत्पन्न असेल तर त्याच महिलांना ही योजनेचा लाभ मिळणार आहे. परंतु 2.5 लाखाच्या वरती जर तुमचं उत्पन्न असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे हे मिळणार नाहीत. त्यानंतर एक होतं की तुमच्या राशन कार्डवरील जी नावं आहेत, बऱ्याच जणांची एकत्र राशन कार्ड असतं, जर नावं आहेत त्याच्यापैकी कोणतेही रेशन कार्डवाले जो आहे कोणत्याही व्यक्तीच्या नावावर जर 4 व्हीलर असेल तरीही तुम्हाला हे पैसे लाडकी बहीण योजनेचे मिळणार नाही. त्यानंतर चौथा होता तो म्हणजे IT रिटर्न. सर्वात महत्त्वाचं IT रिटर्न जर तुमची असेल, ज्या महिलांची IT रिटर्न आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. बऱ्याच महिलांनी IT रिटर्न असून सुद्धा फॉर्म भरले आहेत, परंतु बऱ्याच महिलांचे पैसे आलेले सुद्धा आहेत. परंतु सर्वात महत्त्वाची अपडेट म्हणजे या क्षणाची तुमची जे पहिला आणि दुसरा हप्ता IT रिटर्न असून सुद्धा आला आहे अशा महिलांचा हप्ता हा रिटर्न घेतला जाणार आहे, म्हणजेच परत घेतला जाणार आहे. आता वरील जे स्क्रुटिनीचे नियम मी आता सांगितले त्या स्क्रुटिनीच्या नियमात तुम्ही जर कोणत्याच बसत नसाल तर तुमचे बँक खात्यातून पैसे हे रिटर्न घेतले जाणार आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज सकाळपासून 4,500 रुपये जमा ज्या महिलांच्या खात्यामध्ये झाले आहेत अशा महिलांच्या कमेंट्सद्वारे आनंद खूप आहे की आमच्या बँक खात्यामध्ये 4,500 रुपये जमा झाले आहेत. हे जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 3 महिन्याचे पैसे आहेत 4,500 रुपये. हे 4,500 रुपये 3 महिन्याचे असल्यामुळे 4,500 आहेत आणि 1 महिन्याचे जे आहेत ते 1,500 मिळणार आहेत. अजूनही कुणाला 1,500 अजून तरी मिळाले नाहीत असा मेसेजसुद्धा आलेला नाही, परंतु 25 ते 30 सप्टेंबरच्या मधल्या कालावधीमध्ये तुम्हाला मेसेज येईल किंवा तुमच्या बँक अकाउंटमध्ये पैसे जमा झालेले असणार आहेत. काही कारणास्तव मेसेज येत सुद्धा नाही बऱ्याच जणांना, परंतु जर तुम्हाला मेसेज नाही आला तर तुम्ही संबंधित बँकशी संपर्क करून तुमच्या बँकेतील बँक बॅलन्स जो आहे तो तपासून तुम्हाला जे काही पैसे आले आहेत 4,500 रुपये आज सकाळपासून महिलांच्या बँक खात्यामध्ये ते आलेत का हे इझी पद्धतीने पाहू शकता. सो मैत्रिणींनो, तुम्हाला समजलं असेल आज 25 सप्टेंबर आजपासून महिलांच्या बँक खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे वितरित होईल. तुम्हाला जर हे 4,500 रुपये आले असतील तर कमेंट करून नक्की सांगा आणि जर आले नसतील तरीही कमेंट करून नक्की सांगा, कारण बऱ्याच जणांना हे पैसे आले नाहीत. याचे एकच कारण असू शकतं की तुमचा फॉर्म अप्रूव्हल किंवा DBT ॲक्टिव्ह 20 ते 25 तारखेच्या आत नसेल किंवा हे पैसे आलेले आहेत जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरमधील जे 3 महिने आहेत 3 महिन्याचे हे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये अकाउंटमध्ये जमा हे झालेले आहेत. सो हा कामाचा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करायला मात्र विसरू नका. भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेटसोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र. स्टे हॅपी, स्टे हेल्दी.